नमस्कार, इनसाइड रेसिपी चॅनलवर मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते। मी आज एक खास पदार्थ दाखवणार आहे, ते म्हणजे आंबा मोदक। येत्या मंगळवारी अंगारकी संकष्टी आहे आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक तर आपण बनवणारच, म्हणून आपल्यासाठी हा खास मोदकाचा पदार्थ घेऊन आले। चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मोदकासाठी सारण बनवणार आहे। त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप घेतला आहे। आता त्यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचं किसलेलं खोबरं घेत आहे। आता हे खोबरं 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी किसलेला सेंद्रिय गूळ घेत आहे। तुम्ही इथे साधा गूळही वापरू शकता। आता हे सर्व एकत्र करून घेत आहे। गूळ व्यवस्थित विरघळल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी आंब्याचा रस घेतला आहे। हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर यात थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घेत आहे। पुन्हा एकदा हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मोदकासाठी उकड काढायची आहे। त्यासाठी गॅसवर एक कढई घेऊन त्यात 1 वाटी पाणी घेत आहे। आता पाण्यामध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आहे आणि 1 वाटी आंब्याचा रस घालायचा आहे। आंब्याचा रस पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता 1 वाटी पाणी म्हणून 1 वाटी तांदळाचं पीठ पाण्यात घालायचं आहे। पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठाच्या गोठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। आता कढईवर झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनिटांसाठी कढईवर तसंच झाकण ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर एका परातीत ही कणिक काढून गरम असतानाच मळून घ्यायची आहे। ही कणिक एकदम मऊसूद होईपर्यंत मळायची आहे। आता कणकेचा एक पिठाच्या आकाराचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि सुक्या पिठाच्या साहाय्याने एक लाती तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण तयार केलेले सारण
यामध्ये घालायचा आहे आणि या लातीला छोट्या छोट्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। आता वरच्या बाजूला थोडंसं प्रेस करत करत मोदक तयार करून घ्यायचा आहे। आता एका मोदक पात्रात हे तयार केलेले सर्व मोदक 12 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। पंधरा मिनिटांनंतर झाकण काढून बघू शकता, खूप सुंदर असे मोदक तयार झाले आहेत। हे मोदक अजून सुंदर सजवण्यासाठी मी त्यावर केसर ठेवला आहे आणि त्यावर मस्त अशी तुपाची धार सोडत आहे। आता हे मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहेत। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। पुन्हा भेटूयात पुन्हा एका नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।